भीमतडी फाउंडेशन. आता चिवडा कशाचा बनवलेला? हा ज्वारीचा चिवडा आहे आपल्याकडे, तसंच इडलीचं रागीचं बॅटर आहे आपल्याकडे, आणि चिकन मसाला, परत कांदा मसाला, काळा मसाला, हे सर्व प्रकारे बनवलं, घरगुती पद्धतीने सगळं बनवलं जातं आपली. डायरेक्ट प्रॅक्टिकली डेमो सुद्धा बघितले तुमच्या कंपनी. आणि एआयचा काही फायदा घेता म्हणजे? एआयचा 100% फायदा घेणारच आहेत आम्ही. आता ते आमच्या लक्षात यायला लागलं एआयने उत्पन्न वाढत म्हणून आम्हाला एआयचं तंत्रज्ञान वापर करायचा आहे. एकदम सोपं आहे. याच्यामुळे बेरिंग बुशिंग जात नाही, कचरा अडकत नाही, काढायला आणि बसवायला सोपं जातं, मध्ये वाहून जाण्यापासून बचाव करतं. त्याच्यामुळे तुमचा हा मेन जो मेंटेनन्स आहे तो कमी होतो. शिवाय सिंजेंटा या कंपनीचं जे मिरचीचं वाण आहे 2034, हे वाण तुम्ही इथं आपण डेमो प्लॉट लावलेला आहे. तसंच ह्या 2034 ह्या व्हरायटीची खासियत म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता शेतकरी इथं थोडं फिरून आले. आता इथं जेवायचा पॉईंट आहे बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आपण आहोत. आता इतर शेतकरी आहेत, शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. तर मला एकदा तुमचा परिचय द्या एकदा. कृष्णा खोजे, आम्ही अंबड तालुका, जिल्हा जालना इथून आलेलो आहे. कसं वाटलं तुम्हाला? प्रदर्शन खूप चांगलं आहे. काय काय बघितलं तुम्ही? आम्ही आतापर्यंत आंबा, इकडं केळीचे वगैरे चांगले बगीचे पाहिले. आम्ही ऊस बागायतदार शेतकरी आहे, तर ऊसाच्या लागवडी संदर्भात चर्चा केली आम्ही. तर चांगल्या कंपनीने आम्हाला मार्गदर्शन केलं. इथं डायरेक्ट प्रॅक्टिकली डेमो सुद्धा बघितले तुमच्या कंपनी. आणि एआयचा काही फायदा घेता म्हणजे? एआयचा 100% फायदा घेणारच आहेत आम्ही. आता ते आमच्या लक्षात यायला लागलं एआयने उत्पन्न वाढत म्हणून आम्हाला एआयचं तंत्रज्ञान वापर करायचा आहे. इतर कोणतं उत्पन्न घेतलं जातं तुमच्याकडे? काय म्हणले? इतर पीक कोणतं घेतलं जातं आणखी ऊसा व्यतिरिक्त? कापूस, गहू, हरभरा, ज्वारी. गव्हाचे कोणते वाण बघितले? गव्हाचे वाण नाही पाहिले आम्ही अजून. जाताना बघणार गव्हाचे वाण आम्ही. राहिले तुम्ही बघायचे? हा, अजून बघायचं राहिलं. एक साईड बघत आम्ही गोबी या फळबाग मध्ये बी बघितलं. बऱ्याचपैकी मिरच्याचे आम्हाला चांगलं वाटलं. तर ऊस तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं आतापर्यंत. आणि सगळ्या जाती पाहिल्या, त्याची प्रोसेस यायची कशी ती पाहिली. आम्हाला या प्रदर्शनामध्ये अजून एक नवीन तंत्रज्ञान आढळलं. वाळू भरण्यासाठी एक ट्रॅक्टर आहे तिथं. काय म्हणले? वाळू भरण्यासाठी एक नवीन ट्रॅक्टर बनवलं त्यांनी आता. वाळू भरण्यासाठी आम्हाला ते पण खूप आवडले या प्रदर्शनात. आम्ही कारण आम्हाला पाण्यामध्ये एवढं परेशानी व्हायची, तर आता आम्ही त्याचं भरपूर मार्गदर्शन घेऊन त्याची चर्चा करून आम्ही ते बुक करणार आहे आता. हा, जाताना घेणार. आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगता? तुमचे किती जण तुम्ही आले तुमच्या गावातून? आमच्या गावातून आम्ही 6-7 जण आलेलो आहे. शेतकऱ्यांनी 100% यायलाच पाहिजे आणि त्याचा फायदा घ्यायलाच पाहिजे. तर याच्यातून खरं चांगलं मार्गदर्शन? 100% मार्गदर्शन, खूप चांगलं मार्गदर्शन आहे. कृषी प्रदर्शन कसं वाटतं? एक नंबर बारामती कृषी प्रदर्शन म्हणजे सगळ्यात नंबर 1चं प्रदर्शन मानलं जाईल महाराष्ट्रामधलं नंबर 1चं प्रदर्शन हे मानलं जाईल इथलं. शेतकऱ्यांना लाईव्ह डेमो सुद्धा इथं कंपन्यांनी 100% 2, 3, 4, 5 महिन्यापासून काम करताय. नाही, छान प्रकारे कंपनीचे सगळे रिझल्ट चांगले. शेतीसाठी सगळ्यांचं हे पण चांगलं. इथं नवीन टेक्नॉलॉजी त्यांचं मार्गदर्शन करण्याची बी चांगली पद्धती आहे. नवीन शेतकऱ्यांनी इथं येऊनच शिकायलाच पाहिजे. एक वर्षातून नक्की एक दिवस तुम्ही प्रदर्शनाला 2 दिवस द्यायला पाहिजे. आम्ही सगळे 3 दिवस थांबणार आहेत आता. 3 दिवस हा, सगळी माहिती घेतली जाणार नाही. कधी आले तुम्ही? आम्ही रात्री 4 वाजता आलो इथे. पहाटे 4 वाजता आलेलो इथं आम्ही. धन्यवाद तुमचे. मला जे शेततळ्यावर मोटर टाकण्याच्या संपूर्ण माहिती सांग. काय कोण म्हणतो? व्हिडिओ चालू आहे ना वर पण. नमस्कार मित्रांनो, मी किरण गोडसे, मँगो फ्लोटर, लक्ष्मीनारायण इंडस्ट्री, पुणे. तर आता तुम्ही इथं कृषी एक्झिबिशन बारामती आपलं 17 ते 24 या एक्झिबिशनमध्ये लाईव्ह डेमो आपला तुम्ही पाहत असाल. विहिरीमध्ये, तळ्यामध्ये हे विहिरीत लावलेला आहे डेमो. हा 4 वर्षापासून लावलेला डेमो आहे. हे इथे आपला जे लावलेलं आहे ते मँगो फ्लोटर आहे. मँगो फ्लोटर हे तुमच्या 1 ते 100 HP ओपन वेल, आडवी मोटर आणि उभी मोटर पाणबुडीमध्ये ह्याच्यासाठी कोणत्याही ब्रँडला हे सेट होतं. तर याचा मेन फायदा हे असं बसवायला एकदम सोपं आहे. याच्यामुळे बेरिंग बुशिंग जात नाही, कचरा अडकत नाही, काढायला आणि बसवायला सोपं जातं.
मध्ये वाहून जाण्यापासून बचाव करतं. त्याच्यामुळे तुमचा हा मेन जो मेंटेनन्स आहे तो कमी होतो. शिवाय करंट वगैरे लागत नाही. प्लास्टिक बॉडी आहे, बरी आहे पूर्णपणे. त्यामुळे याची लाईफ पण चांगली, 10 ते 15 वर्ष लाईफ आहे याला 1 वर्ष गॅरंटी असते. मँगो फ्लोटरचं तुम्हाला जर हे करायचं असेल, मागवायचं असेल, ऑल इंडियामध्ये हे याची डिलिव्हरी असते ACPLBR ट्रान्सपोर्टद्वारे. तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे 9527050607. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुमचं नाव, ऍड्रेस, पिनकोड आणि HP. तर तुम्हाला त्याची कॉस्टिंग प्राइसिंग भेटून जाते. कॉस्टिंग किती पर्यंत जाते सर? कॉस्टिंग ही त्याच्यात अर्धा HP पासून 100 HP पर्यंत आपल्याकडे मॉडेल्स आहे. तर त्याच्यामध्ये ही सुरुवात 4500 पासून होते. सगळे छोटं मॉडेल अर्धा HPचं. नंतर मेन जी आहे आपली 7,500 8,500 च्या दरम्यान 5 आणि 7,500 असतं, प्लस 5% GST असतो. आणि 200 याचा वापर कुठं याचा वापर नदी, तळ, डॅम, विहीर या ठिकाणी होतो. आणि याचा म्हणजे जिथं पाण्याचा सोर्स असेल किंवा आपलं याच्यामध्ये नदी वगैरे त्या ठिकाणी सगळीकडे होतो. त्याच्यामुळे लाईफ 10 ते 12 वर्ष. आता उभी मोटर पण आडी मोटरचं पुढे आडवी मोटरला बघायचं त्या टाइप मध्ये बसत. आडव्या मोटरला पण हे सरळ राहतं. ज्यावेळेस तुम्ही आडवी मोटर लावसाल त्याच्या समोर बेंड लावायचा आणि ते स्टेबल राहतं. जेव्हा पाणी तुम्ही चालू करता तेव्हा ते स्टेबल राहतं. त्यामुळे बेरिंग बुशिंग नाही जात नाही. आणि कंटिन्यू पाण्यात मोटर राहते, कंटिन्यू पाण्यात राहते. कधी 2.5 फुटावर जास्त पाणी मारते. त्याच्यामुळं तुमचं लाईट बिल पण कमी होतं आणि मेंटेनन्स मेन बंद होतो तुमचा. गाळामध्ये अडकत नाही. गाळ अडकणे वगैरे हे प्रॉब्लेम तुमचं सॉल्व आउट होतं. त्याच्यामध्ये ना अशा प्रकारचं हे मँगो फ्लोटर आहे. तुम्ही पाहू शकताय. याच्यात आता छोटं पण मॉडेल आहे आणि मोठं पण मॉडेल आहे. 1 HP पासून 100 HP पर्यंत असं आहे त्याच्यामध्ये. ओके, खूप चांगली माहिती दिली सर, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिजंटा कंपनीच्या प्लॉटला भेट दिली आहे. तुम्ही बघू शकता की सिजंटीची ही तळाची मिरची आहे, एकदम वाळेल आहे, बारीक आहे. आणि कशा प्रकारची ती लागवड आहे, हिचं किती उत्पन्न निघतं या सरांकडून आपण माहिती घेणार आहोत. तर संपूर्ण आम्हाला माहिती द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मकरंद वेदपाठक, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंचे कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती इथं सहर्ष स्वागत आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय, आपण सिंजेंटा या कंपनीचं जे मिरचीचं वाण आहे 2034 हे वाण तुम्ही इथं आपण डेमो प्लॉट लावलेला आहे. तसंच ह्या 2034 ह्या व्हरायटीची खासियत म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये व्हायरस टॉलरन्स चांगला आहे. तसंच ह्या कलरमध्ये लाईट ग्रीन फ्रेश पर्पजसाठी ही व्हरायटी चांगली आहे. तसंच उत्पन्नाबाबतीत म्हणलं तर ह्या व्हरायटीचं उत्पन्न साधारण 25 ते 30 टन आपण एकरी सांगतोय. आणि ह्या व्हरायटीची खासियत म्हणजे जी उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो व्हायरसचा, तर ह्या व्हायरस रोगाला अतिशय सहनशीलता असं हे वाण आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या साधारण फळाची लांबी साधारण 16 ते 17 सेंटीमीटर येते. आणि बियांची संख्या आणि लांबी जास्त असल्यामुळे वजनदार फळ भरतं. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाला चांगली भर पडते. रोगाला बळी पडतो. रोगाला जे काय मिरचीवर व्हायरस येतो त्या व्हायरस रोगाला सुद्धा हैवान अतिशय सहनशीलता चांगली आहे. आणि ही जी किती म्हणजे कालावधी कसा असतो? साधारण तुम्ही प्लॉट लावल्यानंतर 55 दिवसांमध्ये हा प्लॉट चालू होतो. साधारण याला किती दिवस झाले आपल्या? ह्या प्लॉटला साधारण 80 दिवस झाले, 80-90 दिवस झाले. 3-4 तोडे झालेत ह्याचे. किती वर्ष चालतंय? 3-4 महिने. हां, 3-4 महिने प्लॉट चालू झाल्यापासून 3-4 महिने कंटिन्यू पुढे चालतो. 3-4 महिने. आणि तुमच्या मॅनेजमेंटवर डिपेंड ऑन तुमचं मॅनेजमेंट. व्यवस्थित नियोजन हे असेल तर आणि 5-6 महिने पण चालतो प्लॉट. थँक्यू सर, चांगली माहिती दिली. बघू शकता मित्रांनो, ज्वारीचा आपल्या विद्यापीठानेच असा बोला. आपल्या इकडेच बनवला जातं प्रोसेसिंग भीमतडी फाउंडेशन. आता चिवडा कशाचा आहे बनवलेला? हा ज्वारीचा चिवडा आहे आपल्याकडे. तसंच इडलीचं रागीचं बॅटर आहे आपल्याकडे. आणि चिकन मसाला, परत कांदा मसाला, काळा मसाला, हे सर्व प्रकारे बनवलं घरगुती पद्धतीने सगळं बनवलं जातं आपल्या इथे. पास्ता आहे आपल्या लहान मुलांना, ते आट्याचा पास्ता खाऊ घालतो, तर ज्वारीचा पास्ता आहे, नाचणीचा पास्ता आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्सचे प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वतः विद्यापीठाने तयार करेल? हो, भीमतडी फाउंडेशन
थ्रू केलं जातं हे. तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर ह्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तिथं ऑनलाईन तुम्हाला प्रोडक्ट अवेलेबल होऊन जातील. ऑनलाईन पण भेटेल. ऑनलाईन पण अवेलेबल होऊन जातील आणि प्युअर घरगुती पद्धतीने सगळे मसाले वगैरे बनवले जातात आपल्याकडे. थँक्यू. भरलेला आहे मित्रांनो, बघू शकता. भरडदान दालन शेती शेतकरी कसे करतात, शेतीतल्या लोकांना सुद्धा हे दाखवलेलं आहे. टमाट्याची शेती एकच नंबर मित्रांनो. स्वयंपाक कसे करतात, किचन कसं असतं शेतकऱ्यांचं, पहिल्या काळात कसे करत होते, काही कशाला जाळले 1.5 लाख रुपयाला मोबाईल मधुमक्षी का पालन, कोंबड्या, हे संपूर्ण आहे. पूर्वीची आठवण. शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघा मित्रांनो कसा आहे. एकच नंबर शेतकरी आहे. इथं बघायला यायला आहे. क्वालिटी मित्रांनो.